तर सकाळी ना रित्या 12:27 आहे ना गेट ऑफ इंडियाला पोहोचलो होता. कारण की आम्हाला आहे ना इथून बोट होती अलिबाग जाण्यासाठी. मग काय आम्ही बोटीमध्ये बसलो वगैरे आणि तुम्ही बघू शकता वातावरण एवढं भारी झालेलं होतं ना. त्यानंतर आम्ही के-जे-एफ आणि पुढे येऊन उभं होतो आणि इथं वरती बघतो का इकडं मस्त पक्षी-बिक्षी आले होते नाही का. पक्षी इकडं मस्त खेळत होते. मग फायनली ना आमची होडी ना समुद्र किनाऱ्यावर आली. मग आम्ही सगळे उतरून घेतलं. त्यानंतर मग म्हटलं चला आता लवकर जाऊ नाही का. मग सगळेच व्हिडिओमध्ये बघून लय हसत होते. मग आम्ही अलिबाग नावापाशी पोहोचलो. मग इथून आहे ना आम्हाला एक बस लागली. बस शेजारी ना एक काका होते नाही का, मी त्यांच्यापाशी मस्त बसलो होतो. मग खाली उतरलो तेवढ्यात रिक्षा पण लागून गेली होती आम्हाला. मग आम्हाला आहे ना आमच्या रूमकडे जायचं होतं आणि तुम्ही ना कोकणाचा वातावरणाचा आनंद घेऊ शकता. एक नंबर नाही का, इकडले घरं-बिरं बघू शकता. एवढे भारी-भारी घरं होते ना आणि नारळाची झाडं म्हणजे डायरेक्ट कोकणाची शान असते नाही का. मग फायनली ना आम्ही आमच्या रूममध्ये पोहोचलो. म्हणजे आमच्या गेस्ट हाऊसकडं आम्ही हे बुक करेल होतं नाही का 4 दिवसासाठी. मग तुम्ही आमचं हे गेस्ट हाऊस बघू शकता कसं आहे. मी तुम्हाला हे आता मध्ये जाऊन दाखवणार आहे. मग कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता-जाता आहे ना तुमच्या भावाला आहे ना फॉलो करायला विसरू नका.